नमस्कार, जय महाराष्ट्र. मित्रांनो, असेसमेंट इयर 2024-25 मध्ये जर तुम्हाला म्युच्युअल फंड, स्टॉक्स, प्रॉपर्टी, बिझनेस यामध्ये लॉस झाला असेल तर तो लॉस तुम्ही तुमचा ITR भरताना ॲडजस्ट करू शकता. त्यालाच सेट ऑफ करणं असं म्हणतात. समजा 1 वर्षांच्या आतला खरेदी विक्रीमधला कॅपिटल लॉस असेल तर त्याच वर्षातल्या कॅपिटल गेनमधून तो वजा केला जातो आणि उरलेल्या गेनवरतीच आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. म्हणजेच टॅक्स लायबिलिटी डायरेक्ट निम्मी, पैसे वाचतात. आता हा लॉस तुम्ही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन और लॉंग टर्म कॅपिटल गेनला ॲडजस्ट करू शकता. पण 1 वर्षापेक्षा जास्त खरेदी विक्रीचा कॅपिटल लॉस हा मात्र लॉंग टर्म कॅपिटल गेनलाच ॲडजस्ट करावा लागतो. आणि असा लॉस कुठेच ॲडजस्ट म्हणजे सेट ऑफ झाला नाही तर तो तुम्ही पुढच्या 8 असेसमेंट इयरपर्यंत आपल्या ITR मध्ये कॅरी फॉरवर्ड करू शकता. पण ही संधी त्या असेसमेंट इयरमधल्या 31 जुलैपर्यंतच असते. त्यामुळे लवकरात लवकर 31 जुलै 2025च्या आधी ITR भरा आणि त्याचा फायदा घ्या. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सेवी भाग्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.